नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आज सरळ व्याज बघायचं आहे। आपण खरं म्हणजे सरळ व्याजाचं एक प्रकरण या ठिकाणी बघितलेलं आहे। आपल्याला सरळ व्याज भाग 2 बघायचा आहे। सुरुवातीच्या लेक्चरमध्ये आपण सरळ व्याजासंदर्भातले अत्यंत बेसिक कन्सेप्ट पाहिलेले आहेत। ते लेक्चर आणि त्याच्या संदर्भातली पीडीएफ तुम्हाला आपलं जे ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनवर तुम्ही ज्या कोर्सला ॲडमिशन घेतलेला आहे त्या कोर्समध्ये भेटणार आहे। मग ते एमपीएससी पोलीस भरती, सरळ सेवा, पोस्टमन, एमटीएस भरती आणि जे आपलं गणित बुद्धिमत्तेची स्पेशल बॅच आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते सगळे जुने लेक्चर्स भेटणार आहेत। आणि आजचं लेक्चर सरळ व्याजाचा थोडा पुढचा भाग याच्यावर असणार आहे। बघा, सुरुवात आपण एकदम सोप्यापासून करतो आहोत। एक लहानसं उदाहरण आपण घेतलेलं आहे आणि याच्यावरून आपल्याला काही अगदी बेसिक स्वरूपाच्या संकल्पना अजून समजून घ्यायच्या आहे। बघा, सुविद्याने संगणक खरेदी करण्यासाठी दर साल दर शेकडा 8 दराने बँकेकडून 30,000 रुपये एका वर्षासाठी कर्जाऊ घेतले। काय दर काय आहे? 8 रुपये। कसा? दसादशी। दुसरं, एकूण किती रक्कम घेतलेली आहे? 30,000 रुपये। कालावधी काय आहे? 1 वर्ष। ओके, आता मुदत पूर्ण झाल्यावर घेतलेल्या रकमेपेक्षा तिला 2400 रुपये जास्त द्यावे लागले। थोडक्यात काय, तिने 2400 रुपये काय दिलेले आहे? व्याज दिलेले आहे। ओके, आता मग आपल्याला हेच तुम्हाला ही जी माहिती आहे, मग हे या ठिकाणी तुमच्या समोर विविध आकडे दिसत आहेत। याला नेमकं काय म्हणायचं हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे। म्हणजे तुम्हाला मुद्दल विचारली, मुद्दल सांगता आली पाहिजे। काय आहे मुद्दल? आत्ताच मी तुम्हाला समजवताना सांगितलं होतं। मुद्दल काय आहे? तुमच्या समोर विविध आकडे आहेत। व्याजाचा दर काय आहे? नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात, मुद्दल सांगू शकतात। व्याज एकूण किती झालेलं आहे तेही तुम्हाला सांगता येईल आणि मुदत किती वर्षाची होती ते सुद्धा तुम्हाला सांगता येईल। उद्या तुम्हाला महिन्यामध्ये मुदत विचारली तर ते सुद्धा सांगता आलं पाहिजे। आणि आता तुम्हाला हे कळालं की चला, मुद्दल आहे 30,000 रुपये, व्याजाचा दर आहे 8 रुपये, व्याज आहे 2400 रुपये, मुदत आहे 1 वर्ष, हे तुम्हाला कळालं। आता तुम्हाला हेही कळतं, या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर बँकेला परत केलेली रक्कम किती आहे? इथे 30,000 रुपये तुमची होती मुद्दल आणि व्याज झालंय 2400 रुपये। म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, मुद्दल अधिक व्याज एकूण रक्कम तुम्हाला परत करायची आहे। किती? 30,000 अधिक 2400 जर बघितलं तुम्ही तर 32,400 रुपये तुम्ही काय करता आहात? बँकेला परत करता आहात। मग याला काय म्हणायचं हे आम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। वरील उदाहरणामध्ये बँकेत एकूण किती रक्कम जमा केली हे काढण्यासाठी मुद्दल व व्याज यांची बेरीज आपण केली, तिला आपण म्हणायचं रास। मित्रांनो, रास ही एक नवी कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला कळते आहे। आता याच्या संदर्भातली उदाहरणं आपल्याला पुढे बघायची आहेत। आणखी एक उदाहरण आपण सोडवून बघूया, नंतर तुम्हाला काही उदाहरणं मी देणार आहे सोडवण्यासाठी। या ठिकाणी नेहा आहे। नेहाने दुचाकी वाहन घेण्यासाठी दर साल दर शेकडा 12 दराने बँकेकडून 50,000 रुपये कर्ज घेतले आणि एका वर्षानंतर ती बँकेला तिला रक्कम परत करायची आहे, तर ती किती रक्कम परत करेल? तुम्हाला इथे कळायला पाहिजे, दर काय आहे? 12, मुद्दल किती आहे? 50,000, त्या ठिकाणी टायमिंग किती आहे? कालावधी किती आहे? 1 वर्ष। आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी रास काढावी लागेल। काय? कारण की एकूण रक्कम तुम्हाला काढायची, एकूण किती रक्कम असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तुम्हाला रास काढायची आहे। राशीमध्ये काय? मुद्दल अधिक व्याज तुम्हाला काढावं लागेल। मुद्दल तुमच्याकडे इथे ऑलरेडी दिलेलं आहे, तुम्हाला फक्त व्याज काढावं लागेल, ते मुद्दलमध्ये टाकावं लागेल, तुमची रास येणार आहे। ओके, म्हणजे तुम्हाला उदाहरण वाचल्याबरोबर कळायला पाहिजे की मला नेमकं काढायचं काय आहे। तुम्हाला बँकेला एकूण परत केलेली रक्कम काढायची आहे, अर्थातच रास काढायची आहे। आणि मुद्दल तुम्हाला माहिती 50,000 रुपये आहे, दर 12 रुपये आहे, 100 रुपयावर 12 आणि 1 वर्ष, एका वर्षाची 1 रुपयाला व्याज होते 12 रुपये, बरोबर। मग आता तुम्हाला त्या ठिकाणी पुढे जायचं आहे। व्याजाचे मुद्दलाशी असलेले गुणोत्तर तुम्हाला या ठिकाणी काढायचं आहे। ते 2 प्रकारांनी आपण लिहू शकतो। बघा, 50,000 रुपये मुद्दलावर मिळणारे व्याज तुम्ही समजा त्या ठिकाणी एक्स मानले, 100 रुपयावर तुम्हाला माहिती आहे की 12 रुपये मिळत आहेत। सरळ ते एकमान पद्धती जी आपण मागे बघितली ना, आपण त्याच्यावर 1-2 लेक्चर टाकले आहे। एकमान पद्धती, तिरपा गुणाकार सरळ सरळ करायचा, म्हणजे तुम्ही आता इथे तुम्हाला करून दाखवलेलं आहे। एक्स आपण मानलेले आहेत, 50,000 रुपयावर मिळणारे व्याज एक्स आहे। या ठिकाणी 100 वर 12 मिळते, सरळ तिरपा गुणाकार या ठिकाणी जर तुम्ही केला तर उत्तर तुमच्या समोर असणार आहे। काय? 12/100 आहे आणि हे जे 50,000 आहे ते आपण इकडे गुणाकारात घेऊन घेतले। ओके, आता या ठिकाणी दोन्ही बाजूने गुणून भागून वगैरे या गोष्टी आहेत, तुम्ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा हे काढू शकतात। याच्या आधीच्या लेक्चरमध्ये मी सातत्याने घेतलेला आहे की चला, 100 वर या ठिकाणी 12 रुपये व्याज आहे, तर 50,000वर व्याज किती?
सरळ सरळ तिरपा गुणाकार तुम्हाला करायचा आहे. 50,000 गुणिले 12 भागिले 100 असं केलं की उत्तर येऊन जातं 6,000 रुपये. तुमचं एक्स म्हणजे 6 भेटतो. आता तुम्हाला बँकेला परत द्यायची रक्कम काढायची, अर्थातच रास काढायची आहे. एक्स अर्थातच व्याज तुम्हाला भेटलेलं आहे आणि मुद्दल तुमच्याकडे आहेत. 50,000 मुद्दल अधिक 6,000 व्याज, एकूण 56,000 एवढी रक्कम तुम्हाला बँकेला द्यावी लागेल. अर्थात ती काय असणार आहे? रास असणार आहे. आता हे पुढचं उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. मित्रांनो, मला असं वाटतं ही पद्धत इथे दिलेली आहे. ज्यांना ही कळते त्यांनी ही वापरावी किंवा आपला तिरपा गुणाकार करायचा, सरळ सरळ उत्तर काढायचं. हे सगळे तुम्हाला अगदी फास्ट झालं पाहिजे. या आपण एकदम म्हणजे पुस्तकात दिलेलं आहे त्या पद्धतीने बघतोय, मात्र याला वेळ नको लागायला. तुमच्यासमोर दर आहे 8 रुपये, तुमच्याकडे मुद्दल आहे 25,000 रुपये, वर्ष आहे त्या ठिकाणी 3 वर्ष, त्याला प्रत्येक वर्षी किती व्याज मिळते, एकूण व्याज किती मिळाले, हे तुम्हाला या ठिकाणी काढायचं आहे. तुमच्यासमोर 3 गोष्टी आहेत, दर आहे, मुदत आहे आणि मुद्दल आहे. बस संपलं. व्याज काढायचं आहे, मात्र प्रत्येक उदाहरण वेगळं आहे. तुम्हाला मुद्दल माहीत आहे, मुदत माहीत आहे आणि व्याजाचा शेकडा दरही माहीत आहे. म्हणजे शेकडा दर म्हणजे काय? 100 रुपयावर किती व्याज? इथे 100 रुपयावर 8 रुपये व्याज आहे, म्हणून 25,000 रुपये मुद्दलावर 1 वर्षाला X रुपये व्याज असे आपल्याला म्हणायचे. आणि या ठिकाणी मग व्याजाचे मुद्दलाशी असलेले गुणोत्तर आपल्याला बघायचे आहे. काय? सरळ तेच वरचंच घ्या, X भागिले 25 बरोबर 8 भागिले 100. सरळ सरळ आपण या ठिकाणी 25 गुणिले 8 भागिले 100 जर तुम्ही केले तर काय आहे? या ठिकाणी उत्तर येते 2,000 रुपये व्याज येत आहे. एका वर्षासाठी हे व्याज 2,000 रुपये आहे. मग आपल्याकडे 3 वर्ष आहेत, 2,000 गुणिले 3 केले की 6,000. हे तुम्हाला इथे तुम्हाला आपला तो सेन्स जो आहे तो जागा ठेवावा लागेल. नाहीतर मग चला 2,000 आलंय उत्तर, नाही, तसं जमणार नाहीये. कालावधी किती आहे तो तुम्हाला बघावा लागेल. आता या ठिकाणी आणखी एक सूत्र सरळ व्याजाची उदाहरणं सोडवताना तुम्हाला वापरता येऊ शकतं. दरवर्षी मुद्दल कायम ठेवून एकाच दराने व्याजाची आकारणी होते. त्या आकारणीला आपण सरळ व्याजाची आकारणी असं म्हणत असतो, हे आपल्याला माहीत आहे. समजा म मुद्दल क वर्षासाठी ठेवली आणि व्याज दर जसा जसे द असेल तरी एकूण किती व्याज मिळेल ते आपल्याला काढायचं आहे. समजा या ठिकाणी म मुद्दलावर 1 वर्षाची व्याज व आपण मांडले. म्हणजे बघा सूत्र कसं तयार होतं ते समजून घ्या, थोडंसं वेळ लागेल, थोडंसं किचकट आहे हे, मात्र कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही म्हटले डायरेक्ट आम्हाला शॉर्टकट शिकवायचे. मित्रांनो, ते आपण बघणार आहोत, ते सगळे गाणे होणार आहेत. मात्र आधी त्याच्या मागचा बेस काय आहे हा समजून घेणे फार गरजेचं आहे. बघा, 1 वर्षाची व्याज मुद्दल यांचे गुणोत्तर, व्याज मुद्दल दर भागिले 100, हे असं सूत्र तयार झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला व्याज काढायचं असेल ना, या ठिकाणी मुद्दल गुणिले दर भागिले 100, बस एवढं जर सूत्र तुमच्या लक्षात राहिलं तर मग तुम्हाला त्या ठिकाणी काहीच अवघड जाणार नाही. क वर्षाची व्याज तुम्हाला काढायची आहे, व गुणिले क बरोबर मद क भागिले 100, मुद्दल गुणिले दर गुणिले काळ बरोबर 100. सरळ सरळ मद क असं तुम्ही लक्षात ठेवू शकता एकूण व्याज काढण्यासाठी. कारण की तुम्हाला जर 2, 3, 4 वर्षाचं व्याज काढायचं असेल तर त्या ठिकाणी काळाने गुणावं लागेल. हे फार इंटरेस्टिंग आहे. मद क भागिले 100 एकूण व्याज काढायचं आहे तुम्हाला. तुमच्याकडे वरचं उदाहरण दिलेलं आहे. समजा 25,000 रुपये मुद्दल आहे, दर 8 आहे आणि काळ 3 वर्ष आहे. वर्षातच असला पाहिजे काळ, यादी लक्षात घ्या. मद क भागिले 100 एकूण व्याजाचं सूत्र नीट लक्षात ठेवा. अनेक वेळा विचारलं गेलेलं आणि सातत्याने याच्यावर प्रश्न येतात वेगवेगळ्या पद्धतीने फिरून उलटे पालटे. मग इथे तुमच्याकडे मुद्दल आहे 25,000, 8, 3, इथे 100, हे 2 शून्य कटले की तुमच्याकडे 250 गुणिले 8 गुणिले 3 असतात आणि मग उत्तर तुम्हाला देता येतं 6,000 रुपये. म्हणजे काय? एकूण व्याज याचं सूत्र तुम्हाला आलेलं आहे आणि हे पाठच असलं पाहिजे. हे लिहून ठेवू शकतात तुम्ही. मदक भागिले 100 मुद्दल व्याजाचा दर गुणिले वर्ष, मात्र वर्षात असली पाहिजे ती मुदत किंवा कालावधी. आता पुढे जातोय आपण. सोपं आहे, मला वाटतं तुम्ही हे लगेच सोडवलं पाहिजे. मात्र सोप्यामध्ये त्याला अवघड केलं आहे आपण. कशात? इथे दरामध्ये. संदीप भाऊनी मुलाच्या शिक्षणासाठी दर साल दर शेकडा 8.5 दराने बँकेकडून 1,20,000 रुपये शैक्षणिक कर्ज घेतले 4 वर्षासाठी. मुदत संपली, किती रक्कम परत करावी लागेल? आता की एकूण किती रक्कम म्हटलं की तुम्हाला रास हा शब्द आठवला पाहिजे. या लहान लहान बाबी आहे. बरेच जण या ठिकाणी चुका करतात, फसतात. हा चुकता फार महत्त्वाची आहे. मग काय करायचं? बघा, तुमच्यासमोर मुद्दल आहे 1,20,000, दर आहे 8.5 रुपये आणि काळ आहे किंवा कालावधी आहे 4 वर्ष. तुम्हाला एकूण व्याज काढायचं आहे. एकूण व्याजाचं सूत्र तुमच्यासमोर आहे मदक भागिले 100. मग म्हणजे मुद्दल 1,20,000, दर 8.5% आणि काळ 4 वर्ष. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं आता भागिले 100 आहे. मग इथे 1,20,000 आहे, मात्र इथे 8.5चं तुम्ही काय करून घेतलं? इथे
खाली भागाकारामध्ये 10 त्या 100ला गुणून घेतला, 85 केलंय. किंवा मित्रांनो सरळ हा जो पॉईंट आहे हा तुम्ही कटसुद्धा करू शकतात. सरळ इथे वरती जे 100 होतं ना, हे 100 कट केले, इथे 1,20,000 मधले 2 शून्य काढून टाकले. बस 1200 गुणिले 8.5 गुणिले 4, बस तो गुणाकार करा, उत्तर येऊन जातं. गुणाकार आला पाहिजे. गुणाकार ज्यांना जमेल त्यांना हे जमलं. आणि इथे जर 8.5 मधला हा पॉईंट काढून टाकायचा आहे, 1200वरचा तो एक शून्य तुम्ही पुढचा काढून टाकू शकता. त्याला 85 करा, इकडे 120 करा. हे आता हे कॅल्क्युलेशन आहेत. हे काही या सरळ व्याजाचे लेक्चरमध्ये हे शिकवले जाणार नाही. ज्यांनी आधी गुणाकार, बेरीज, वजाबाकी, भागाकार याचे जे बेसिक लेक्चर्स आहेत ते केलेले आहेत आणि ते सगळे आपले STIRCP ॲप्लिकेशनला उपलब्ध आहे, ज्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. त्या कोर्सेसमध्ये ते सगळे लेक्चर जुने तुम्ही बघा. पुढे बँकेस परत केलेली एकूण रक्कम जी आहे ती रक्कम म्हणजे रास. मग तुमचं इथे व्याज आलं फक्त एकूण व्याज 40,800. मात्र मूळ मुद्दल तुमची 1,20,000 होती, व्याज 40,800 आहे. 1,60,000 रुपये तुम्ही काय केले आहे, बँकेला परत केलेले आहे. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि मित्रांनो आता वेळ आलेली आहे तुमची. तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आणि हे फार कमी लोक देणार, कारण की हे सगळ्यांना जमत नाही, म्हणून सगळेच नोकरीला लागत नाही. जे या सगळ्या उदाहरण संग्रहातले सगळे उदाहरणं सोडवतात त्यांनी समजायचं की अरे आपण कुठेतरी नोकरीला लागण्यासाठी प्रयत्न करतोय आणि आपण लागू. मात्र जे इथून व्हिडिओ सोडून देत आहेत त्यांनी समजायचं आपण त्या हौशा आणि नवशांमधले आहोत, आपण गवशे नाहीत. आणि अशा हौशे नवशे फार मोठे आहेत. आपल्याकडे 2,000+ आता सध्या ॲडमिशन झालेले आहेत. याच्यातले मोजून या ठिकाणी 200 जण सुद्धा हे सोडवत नाही. म्हणजे 1800 काय आहे, हे टाइमपास आहे, याला खोगीर भरती असं म्हटलं जातं. मात्र ते असावी लागते गर्दी दाखवण्यासाठी, बरोबर. ते आपल्या कामाचे नसतात, मात्र आपला फायदा करून देतात. चला तुम्ही त्यातले नसावेत असं माझं मत आहे. प्रश्न पहिला, रिहाना जी आहे याने 1,500 रुपये शाळेतील संचयिकेमध्ये दर साल दर शेकडा 9 दराने 2 वर्षासाठी ठेवले तर किती रक्कम मिळेल. मित्रांनो मुद्दल आहे, दर आहे आणि कालावधी आहे. तुम्हाला एकूण किती रक्कम म्हणजे रास काढायची आहे. मला उत्तर तुमचं लगेच पाहिजे. बरेच जण या ठिकाणी तोंडी उत्तरं देतात. कमेंट किती फास्ट आपण करतोय. सगळ्यात आधी माझी कमेंट कशी जाईल, कमीत कमी वेळेत कशी जाईल हे तुम्हाला बघायचं आहे. दुसरा प्रश्न, जेठालाल यांनी बँकेकडून दर साल दर शेकडा 10 दराने 2,50,000 रुपये 5 वर्षाच्या मुदतीने गृहकर्ज घेतले तर त्यांना प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावे लागेल. बघा इंटरेस्टिंग आहे. प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावं लागेल, तसेच एकूण रक्कम किती पूर्ण करेल त्या ठिकाणी ते त्यांना द्यावी लागेल. 5 वर्ष, प्रत्येक वर्षाचे व्याज काढायचं, त्याला 5 वर्षांनी गुणायचं आणि एकूण रक्कम म्हणजे 2,50,000 मध्ये ती रक्कम ॲड करावी लागेल. एकूण व्याज बरोबर काय तुम्हाला सांगितलं, एकूण व्याज मदक भागिले 100. पुढे जातोय मी 3 नंबरचा प्रश्न. श्रीकांतने 85,000 रुपये दर साल दर शेकडा 7 दराने 2.5 वर्षासाठी बचत बँकेत ठेवले. बघा मुद्दल किती आहे 85,000, रेट किती आहे 7, वर्ष किती आहे 2.5 वर्ष. आता हे इंटरेस्टिंग आहे. हे आता तुमचं स्वतःचं डोकं किती सुपीक झालेलं आहे, तुम्ही स्वतःचा मेंदू किती चांगला वापरू शकतात त्याच्यासाठी 2.5 वर्ष आहे. हे 2.5 वर्ष तुम्हाला हे जमलं पाहिजे सोडवायला. या ठिकाणी यांनी बँकेत ठेवले 2.5 वर्ष, 85,000, 7 रुपयाचा दर आहे. तर त्यांना मुदतीच्या शेवटी किती सरळ व्याज त्या ठिकाणी मिळणार आहे. इंटरेस्टिंग. पुढचा प्रश्न चौथा, व्याजाच्या काही दराने 5,000 रुपये मुद्दलावर 4 वर्षामध्ये 1,200 रुपये व्याज होते तर त्याच दराने त्याच मुदतीत 15,000 रुपये मुद्दलाचे व्याज किती होईल. मित्रांनो इथे इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला दर काढायचा आहे. काय काढायचं आहे, दर, रेट काढायचा आहे. मुद्दल दिलंय तुम्हाला 5,000 रुपये, वर्षही दिले आणि व्याजही दिलंय, एकूण व्याज. ते सूत्र एकूण व्याज बरोबर मदक भागिले 100 ते काढून घ्यायचं आणि मग पुढे त्याच्यावरून ते मुद्दल असेल व्याज असेल ते काढायचं. आता पुढचा 5वा प्रश्न, पंकजने 1.5 लाख रुपये जसाजसे 10 दराने 2 वर्षासाठी बँकेत ठेवले त्या मुदतीनंतर एकूण किती रक्कम त्यांना परत मिळेल 2 वर्षानंतर. 10 रुपये रेट आहे. मला वाटतं प्रश्नांची उत्तर तुम्हाला नक्कीच देता येणार आहे. ओके. आता पुढे थोडंसं लहानसा मुद्दा आपण जाता जाता बघणार आहोत. तो म्हणजे तुम्हाला मुद्दलही दिलेली आहे, मुदतही दिलेली आहे, दरही दिलेला आहे. मात्र एक कोणती तरी बाब दिलेली नाही. यापैकी 3 बाबी दिल्या आहेत. 4थी बाब तुम्हाला काढायची असेल तर सूत्र काय, ते सूत्र नीट या ठिकाणी लक्षात ठेवा, पाठच करून ठेवा. मुद्दल समजा या ठिकाणी आहे 25,000 रुपये, रास आहे 31,000 रुपये, मुदत आहे 4 वर्ष, तर व्याजाचा दर किती. आता रास वजा मुद्दल बरोबर एकूण व्याज हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आधी. हे करता आलं पाहिजे. आता आपण रास म्हणजे काय ते पाहिलेलं आहे.
रासामधून मुद्दल वजा केली की एकूण व्याज येतं ना, ते सरळ सरळ आहे. मग मुद्दल 25,000 रुपये, मुदत 4 वर्षे आणि व्याज 6,000 रुपये, हे काढता आलं पाहिजे. हे कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. आणि केव्हा जमेल? जेव्हा आम्ही जास्तीत जास्त उदाहरणं सोडवू. आता तुम्हाला सरळ व्याजवरचा भाग एक मी शिकवला होता, त्याच्यामधले उदाहरणं तुम्ही सोडवलेली असली पाहिजेत. कारण की आधीच्या लेक्चरवर नंतरची लेक्चर डिपेंड असतात, हे आधी लक्षात घ्या. आता इथे सरळ व्याजाचं सूत्र तुमच्या समोर असलं पाहिजे. मदक भागिले 100. मग सरळ व्याज तुम्हाला माहीत आहे 6,000 रुपये आहे, मुद्दल 25,000 आहे, दर तुम्हाला माहीत नाही, मात्र कालावधी माहीत आहे 4 आणि 100 माहीत आहे. बस तुम्हाला आता दर काढायचा आहे. तो दर जर इकडे घेतला तर तुम्हाला काय करावं लागेल? सरळ आहे. इथे 6,000 गुणिले 100 तुम्ही घेऊन घेतले, 6,000ला वर 100ने गुणून घेतला आणि हे 25 गुणिले 4 त्याच्या खाली नेऊन घेतले. तुमचा भागाकार होणार आहे. सरळ काटाकाटी करायला आधी शिका. ओके, काटाकाटी तुम्ही करायला लागलात. हे शून्य इकडचे 100वरचे 2 शून्य काटले, 25,000वरचे 2 काटले, राहिले 250. इथलचा 1 काटला, इथलचा 600वरचा 1 काटला. मग पुन्हा 25ने इथे 600ला तुम्ही जर भाग दिला किंवा या 4ने जरी 600ला भाग दिला, सगळं फायनल तुमचं उत्तर येतं त्या ठिकाणी 6. व्याजाचा दर निघतोय तुमचा 6 रुपये. आता पुढचं उदाहरण अत्यंत महत्त्वाचं तुमच्यासाठी. थोडं टपमध्ये आपण घुसत चाललेलो आहोत आणि तुम्ही जर प्रत्येक उदाहरण सोडवलं तर तुम्हाला हे नक्कीच अवघड वाटणार नाहीये. मात्र वेळ द्यावा लागेल. तुम्ही म्हटले की आम्हाला वेळही द्यायचा नाही आणि आम्हाला तज्ज्ञ म्हणायचं, चालणार नाही. आमचं गणित वीक आहे, मात्र वेळ देण्याची आमची त्या ठिकाणी अजिबात मानसिकता नाही आहे, जमणार नाही. वेळच द्यावा लागेल, मेहनतच करावी लागेल. उन्मेषने काही रक्कम 5 वर्षासाठी सरळ व्याजाने कर्जाऊ घेतली. व्याजाचा दर साल दर शेकडा 9 आहे. त्याने मुदती अखेर एकूण 17,400 रुपये परत केले. तर त्याने किती कर्ज घेतले होते बघा. इंटरेस्टिंग आहे. एकूण 17,400 म्हणजे ही रास आहे. दर तुम्हाला माहीत आहे 9, वर्षे तुम्हाला माहीत आहे, मात्र तुम्हाला त्याने किती कर्ज घेतले मुद्दल काढायचं आहे. काय काढायचं? मुद्दल. आता व्याजबरोबर तुम्हाला मदक भागिले 100 हे सूत्रही माहिती आहे, मात्र त्याचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे. कारण की या उदाहरणामध्ये तुम्हाला व्याजही माहीत नाही आणि मुद्दलही माहीत नाही आहे. परंतु 100 रुपये मुद्दलावर 5 वर्षामध्ये 45 रुपये व्याज होते हे तुम्हाला या उदाहरणामध्ये कळतंय. म्हणून तुम्हाला या ठिकाणी रासही कळते, 145 रुपये होते. ओके, आता मुद्दल व रास यांचे गुणोत्तर त्या ठिकाणी समीकरण वापरून तुम्हाला काढायचं आहे, उत्तर देता येईल. म्हणजे उन्मेषचे मुद्दल म असेल तर म भागिले 17,400 बरोबर 100 भागिले 145. म्हणजे 100 रुपयावर जर 145 या ठिकाणी रास येत असेल तर 17,400 साठी रास किती येईल? तर ती येते आहे या ठिकाणी तुमचं उत्तर जे आहे फायनल ते या ठिकाणी येतं आहे उन्मेषचं कर्ज, ते म्हणजे 12,000 रुपये. ओके, अत्यंत महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग. आता आपण सराव संचाकडे जाऊया. तुमच्याकडून मला उत्तर अपेक्षित आहे. पटपट 1700 रुपयांचे दसादसे काही दराने, म्हणजे दर दिलेला नाही आहे. 2 वर्षाचे 340 रुपये होते. तर व्याजाचा दर किती आहे शेकडा? तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. तुम्हाला हे सोडवता आलं पाहिजे. पुढे 2 नंबरचा प्रश्न, 3,000 रुपयांचे विशिष्ट दराचे, बघा दर दिलेला नाही आहे, विशिष्ट वर्षाचे वर्षही दिलेलं नाही आहे, मात्र व्याज दिलं आहे 600 रुपये. तर 1,500 रुपयाची तितक्याच दराची तितक्याच वर्षाची व्याज किती होईल? मित्रांनो, इंटरेस्टिंग आहे. आणि इथे जर तुमचं डोकं चालायला लागलं, हे जर तुम्हाला जमायला लागलं आता, कारण जे शिकवलेलं नाही थोडंसं त्याच्यामध्ये शिकवलेल्याचा उपयोग करून जर तुम्ही सोडवायला लागलात तर मात्र मग तुमचं त्या ठिकाणी गणित नक्कीच सुधारणार आहे. पुढे जावेदने 12,000 रुपये दसादशी 9 दराने काही वर्षासाठी बँकेत ठेवले. काही वर्ष, तो दरवर्षी व्याजाची रक्कम काढून घ्यायचा. किती वर्षात त्याला व्याजासह एकूण 17,400 रुपये मिळतील हे तुम्हाला काढायचं आहे. 17,400 म्हणजे या ठिकाणी रास दिलेली आहे. ओके, तुम्हाला त्या ठिकाणी मुदत काढायची आहे आणि काढता येते. वरील सगळे उदाहरणं पुन्हा एकदा सोडवून बघा, उत्तरही आलीच पाहिजे. पुढे लताबेन यांनी गृहोद्योग सुरू करण्यासाठी बँकेतून काही रक्कम घेतली. 10 दर आहे, 2.5 वर्षासाठी घेतली. कर्ज फेडण्यासाठी एकूण 10,250 रुपये त्यांनी दिले. तर किती रक्कम कर्जाऊ त्यांनी घेतली होती? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आता पुढे तुम्हाला जर हे सगळं कळालं असेल वरील, आणि बऱ्याच जणांना ते न कळण्याची शक्यता आहे, जे नवीन आहेत त्यांना किंवा ज्यांनी याच्या आधीचे सगळे लेक्चर्स पाहिलेले नाहीत त्यांना, ज्यांना कळत नाहीये त्यांनी जुने सगळे लेक्चर्स बघा. जुने सगळे बेसिक जेवढे झालेले आहेत तेवढे तुमच्या कोर्समध्ये सगळे लेक्चर्स अपलोड केलेले आहेत. तुम्हाला बॅच कोड दिलेले आहेत. जे विद्यार्थी ज्यांनी बॅचेसला ॲडमिशन घेतलेले आहेत, कोर्सला ॲडमिशन घेतलेले आहेत, तुम्ही तुमच्या कोर्समध्येही ते सगळे व्हिडिओ अनलॉक आहेत आणि तुमच्या बॅचेसमध्ये सुद्धा तुम्हाला ती बघता येईल. बॅचेसमध्ये व्हिडिओ बघणं सोपे आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघू शकतात. ओके,
आता तुमच्या समोर विविध रिकाम्या जागा आहेत. मुद्दल तुम्हाला दिलंय 4200, व्याजाचा दर 7% आहे, मुदत 3 वर्ष आहे. मग व्याज किती येईल आणि रास किती येईल? चालता बोलता काढता आली पाहिजे ती उत्तर. मदक भागिले 100 हे सूत्र लगेच वापरा. पुढे या ठिकाणी तुम्हाला मुद्दल काढायची आहे, व्याजदर दिला आहे, मुदत दिली आहे, व्याज दिलं आहे, मुद्दल आणि रास काढायची. इकडे तिसऱ्या उदाहरणात 8,000 रुपये मुद्दल दिली आहे, 5% रेट दिला आहे, व्याजही दिले आहे फायनल, मात्र मुदत आणि रास तुम्हाला काढायची. पुढे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही चौथ्या उदाहरणामध्ये, तर तुम्हाला व्याजाचा दर दिला आहे, व्याजही दिलं आहे आणि रास दिली आहे. तुम्हाला इथे मुदत आणि मुद्दल काढायचं आहे. इथे पाचवं उदाहरण जर बघितलं, व्याजाचा दर दिला आहे 2.5%, मुदत दिली आहे 5 वर्ष, व्याज दिलं आहे 2400 रुपये, रास काढायचे आहे, मुद्दल आणि रास. मित्रांनो, नीट या ठिकाणी ही सगळी उदाहरणं जर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला, सुरुवातीला सगळं काही अवघड वाटतं, मात्र थोडंसं डोक्याचा वापर आपण केला पाहिजे, थोडी मेहनतीची आपली तयारी असली पाहिजे, आणि ती जर तुमची असेल तर तुम्ही कुठेच अपयशी होणार नाही. चला, मी तुमच्या कमेंट्स या ठिकाणी मला अपेक्षित आहे. लेक्चर आवडत असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, आणि तुम्ही नवीन असाल तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे STI RCP त्याची लिंक खाली दिली आहे, ते डाउनलोड करा आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.